हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि तुम्ही मला ना आज एकदम संध्याकाळचा व्लॉग एकदम ॲक्च्युली प्लॅनिंग नव्हती, प्लॅनिंग ऑन टाईम झाली म्हणून आम्ही आता निघालो. आणि संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेली आहे आणि आम्ही निघालो आहोत मोर्शीला. तर मोर्शीला कशासाठी निघालो ते पण तुम्हाला लवकरच माहीत पडणार आहे. आणि मेन म्हणजे ब्रँडचे कामं होते, प्रमोशनचे कामं होते, त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला. पण 2-3 दिवसापासून असंच चालू आहे, आज जाऊ मोर्शी, उद्या जाऊ मोर्शी. पण मग मी म्हटलं यांना की म्हटलं असं का हो, म्हटलं असंच जायचं मोर्शीला आणि याचं काय. तर हे म्हणे अरे यार म्हणे आपल्याला अजून वेळ राहणार नाही म्हणे, आपल्याला बाहेर गावी जायला लागतं, आपण जाऊन येऊ. तर मी माहिती आहे का ॲक्च्युली कुठे चालली आहे. माझी मैत्रीण तुम्ही पाहिली असेल, विद्या, पिंकी. आता हां पिंकी मावशी कशी आहे रे पिंकी मावशी? गुरु पिंकी मावशी गुरु कशी आहे पिंकी मावशी? काही बोलते पण जे बोलला तो खरं बोलला. तर मेन म्हणजे काय, आता आम्ही इकडे गेलो होतो ना वाशिमच्या वॉटर पार्कला. माझ्यासोबत होती माझी मैत्रीण. पण तिथून आल्यावर तिच्या आईला एक छोटासा एकदम पॅरालिसिसचा असा स्ट्रोक येऊन गेला. तिची आई अमरावतीतच राहते. तर मग त्याच्यावर 1 दिवसानंतर ती आली, आईला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेली, ती आणि तिची मोठी बहीण रेखाताई. तर मग डॉक्टरांनी काही मेडिसिन वगैरे दिल्या. तर मग ती आता तिच्या आईला मोर्शीला घेऊन आली. आता तुम्ही मला अमरावतीवरून मोर्शी काहून नेलं, तर गोष्ट अशी आहे, ते आहे शाळेत टीचर. तिनं मला पहिले सांगितलं होतं की बा रश्मी म्हणे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर मी आईला म्हणे माझ्या घरी घेऊन येईन म्हणे 8-10 दिवसासाठी. तर मग आता अनासे सुट्टी लागायची होती, उद्यापासून म्हणजे 10 तारखेच्या नंतर सुट्ट्या लागणार होत्या. पण अनासे मग तिच्या आईला बरं नाही, मग बरं म्हणजे अशी तब्येत झाली म्हणून मग ते मोर्शीला घरी घेऊन आली. आता मी अमरावतीत असून मी भेट नाही घेऊ शकली, पण आता मोर्शीला जायचंच आहे. थोडी बरी आहे तब्येत, असं काही नाही आहे. पण आम्हाला 2-3 दिवसापासून आमच्या दोघांचं चालू होतं काय हो आहे ना. तर मग आज हे म्हणे नाही म्हणे रश्मी चल म्हणे. मी म्हटलं हो आपण पोहोचू कधी, येऊ कधी. तो होते म्हणे चल म्हणे भेट घेऊन येऊ म्हणे. मग आता मला परवा अजून उद्या पण मला म्हणजे 10 तारखेला बाहेरगावी जायचं आहे, मग 12ला पण बाहेरगावी जायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही आता निघालो मोर्शीला आणि पोहोचूच आम्ही 8 वाजेपर्यंत. मग एखादा घंटा थांबू आणि निघून येऊ. तर चला आपण निघू आता तिच्या घरी. अरे तर आता आम्ही निघालो मोर्शी आणि आता 15-16 किलोमीटर आहे मोर्शी. आणि आता लवकरच आम्ही भेट घेऊन लवकरच निघायचं आहे. ॲक्च्युली म्हणजे आम्ही लवकरच येणार होतो आहे मोर्शीत, पण थोडं कामामुळं राहिलं आमचं. तर आम्ही आलो तो कुठं? पिंकी मावशीच्या घरी आलो. पिंकी मावशी काय आहे? आम्ही आलो आता मोर्शीत. तर हिचे पप्पा थोडंसं घेत आहे काही आईस्क्रीम वगैरे आणि काही टोस्ट खारी वगैरे काही. तर चला भेटू आपण आता. तर आली मी माझ्या मैत्रिणीकडे, ते गाडी पाहून राहिली, नमस्कार चमत्कार करू राहिली. तर गाडी चालत होता गाडी. माय पोरग म्हणते पिंकी मावशी मॅट आहे. गुरु पिंकी मावशी कशी आहे? इकडे पिंकी मावशी कशी आहे? खीरा ओ माय गॉड, थँक्यू गुरु, थँक्यू सो मच. हिरा म्हटल्यापेक्षा ओ माय गॉड हिरा. तर माझी मैत्रीण तुम्ही पाहिली आहे ना मग इकडे काय विद्या साबळे मॅडम. आम्ही दोघीने लय झंडे काल पहिलं बिचारे मी काय माझ्यासोबत राहू काही झाली वर जाऊ दे. आज मी तुम्हाला हिचा एक काय दाखवणार आहे, चमत्कार. म्हणजे तिची खूप दिवसाची इच्छा होती बा एक घरी आटा चक्की असली पाहिजे. म्हणजे त्यांचा तो घरगुती बिझनेस आहे, तिच्या आईकडे ते सगळी चक्की. थांब रे. हो तर आता तुम्हाला मी जी चक्की दाखवते. आता काही दिवसापूर्वीच चक्की आम्ही म्हणजे तिने उभारली. मला बोलवलं होतं ओपनिंगला, मला वेळ नव्हता. ओ माय गॉड चक्कीचे मालक आले आहे. हो अच्छा हां घेऊन जा आमच्या दोघांच्या गोष्टी पर्सनल, याला घेऊन जा. तर मिस्टर अविनाश साबळे नमस्कार करा. हे आमचे जावई आहे आणि मी त्यांची साडी आहे.
आता आम्ही एक छानसा व्हिडिओ काढणार आहे, पण आता कसं आहे अंधार पडला, त्याच्यामध्ये हँडसम लुक पाहिजे. तुम्हाला हेअर डाय करायला लागल, मग तुम्हाला त्याला 2 दिवस लागल. पहिले तुम्ही माझ्या ऐकलं असतं, व्हिडिओ काढला असता, आज तुम्ही व्हायरल झाले असते माझ्यासोबत. व्हायरल झालं असतं, पण तू पहिले कोण नाही सांगितलं. तू आता एवढा काळ गेल्यावर मी काल फोन केला होता हॅपी बर्थडे साठी, केला होता. आम्ही तुम्हाला म्हटलं मी आज कोणी हालतीत येतो, म्हटलं आपण व्हिडिओ काढू, म्हटलं नाही काय. हा, मग आता मला सांगा, ऊन नाही तू आहे. नक्की नव्हतं ना, तू आज येणार आहे, दुपारी येणार आहे, संध्याकाळी येणार मी आहे. काय म्हटलं, माझे प्रमोशनचे कामं निपटले की मी येतो म्हटलं ना. बरं जाऊ द्या, हे माझी साडी, हा. मी हिचा जवळ हा आणि आता काय म्हणते फर्स्ट फर्स्ट, हे माझी फर्स्ट आणि मी हिचा फर्स्ट. अच्छा, म्हणजे मी क्रश क्रश पण ते काहीतरी कुठं क्रॉस एक्झामिनेशन झालं, हॅलो बरं. त्यामुळे हे गेली भरतीकडे. हे हिच्याजवळ आहे, हिच्याजवळ दुसरंच कोणी आहे. हा असं झालं. मी त्याची क्रश होती, त्याचं म्हणणं होतं बा मी तर पाहिजे होती, पण बरे दुसरीच भेटली. दुसरी पण माया नशीब कुठं लिहिलं होतं दुसरीकडे, मोर्शी नव्हतं लिहिलं हेच साईड होतं गाडगेनगरच्या, पण मोर्शी नव्हतं लिहिलं ना. ज्योतिषाने सांगितलं होतं हा दक्षिण उत्तर हा पूर्व, हा हे गेली तिकडे दक्षिण पश्चिम. हा असं झालं. अमरावती. आणि मला सांगितलं होतं दक्षिण हा पूर्व. अच्छा, शेजारी शेजारीच होते ह्या दोघी. हा ना. पण आता ते हिले लपून ठेवलं होतं, हे मला असे वरती टाकून ठेवलं. लपून ठेवलं होतं मला. हे जेव्हा माझ्या मैत्रिणी जेव्हा हे पाहिले आले की नाही, तर तिनं मला लपून ठेवलं होतं. पण जाऊ द्या, झालं ते झालं, एक्सेप्ट करायचं, पुढं चालायचं, ओके, काही हरकत नाही. काही हरकत नाही. आता याच्या 2 पोरी आहे नाही, तुम्ही पाहिले आपल्या वॉटर पार्कच्या ब्लॉगमध्ये, तर यांच्याच त्या 2 पोरी आहे छानपैकी. आता तिचा फोन आला होता मला की मयाचा कुणाचा, आपली आरोहीचा. तर मावशी म्हणे तू थोड्या दिवसांनी आलीस तर काय झालं असतं. तर मी यांच्या सासूबाईला म्हणजे माझ्या काकूला पाहायसाठी आले. काकू जेवण करून राहिले. त्यांना पाहिल्याबरोबर एकदम थोडंसं मन हे झालं, म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. पण जाताना तुम्हाला मी दुरूनच या ब्लॉगमध्ये दाखवून आता देणार. हा ब्लॉग नंतर आम्ही सगळं काय ते मेकअप वगैरे करून करून शूटिंग shooting. घेणारा पिक्चरचे. हा. आणि असे सालबर्डी रिलीज होत आहे. हा. त्याच्यासोबत आम्ही हा. मोर्शी नियर अप्पर वर्धा कॉलनी, शिंबोरा रोड, दुर्गानगर, मोर्शी. हा, तर यांचं जे छानसा आम्ही छोटासा चक्कीचा बिझनेस टाकलाय दुर्गानगर मोर्शी इथे. चक्कीचा बिझनेस, चक्कीचा बिझनेस छोटासा ट्रेलर आम्ही दाखवलाय. म्हणजे आम्ही याच्यानंतर काढणार आहे. तर म्हणजे याच्यानंतर आम्ही अजून मोठ्या मोठ्या चक्क्या टाकणार आहे. त्याच्यात आम्ही माणसंही पिसणार आहे. बरं, चक्की दळण कसं निघते, बारीक बारीक. बरं, असो हे चक्कीचे मालक आहे. आणि खूप तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या एका चक्कीचे 2 चक्क्या व्हाव, आणि तुमच्या चक्कीच्या नंतर तुमचं किराणा दुकानी व्हाव मोठं, जमलं. आणि वेळ पडली तर मोठा मॉल येऊन जा. दुकाने हो, त्यातले डाळ, तांदूळ, गहू काय ते सगळं मी इकडेच काढत. बाकी वाटून दिले. माझ्या पोरगं पा काय कर, काय करून आला, माझ्या डोक्याजवळ पीठ भरून आला. पीठच तर नाही आहे त्याच्यात. बघल्या मावशी, पिकी मावशी कल्ला करून नाही ना. हे रुत्ते वाडा, हे रुत्ते काठ लागून ना रक्त निघते. मग आमचा गुरु जेवला, गुरुची शी पण झाली. चला चला, ते आजी रागवते मग. अरे रे 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 रे, कसं करतं रे, अरे रे 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 रे. तर पाहून घ्या ही चक्की. आणि चक्कीचं नाव काय म्हटलं तुम्ही, नाव तसं काय नाव लिहिलं आहे तुम्ही, माऊली दळण केंद्र. तसं अजून काही नाव नाही आलं. तर हे एक चक्की आहे. मी म्हटलं माझा फोटो लावून द्यायचं तुमच्यासोबत. फोटो लावून द्या तिथं माझ्यासोबत पुरा मोर. तर मी म्हटलं तर रील काढू, तर त्याने ते हेअर डाय नाही केला ना, काही नाही केला. गुरु तसं नाही करू. चला मग ये फोटो काढा, फोटो काढा, फोटो काढा. ये रे, फोटो काढा, फोटो काढा. ये मग मी भेटणार नाहीये. मग मी ये लवकर बस इथं. ये तू ये माझ्याजवळ ये. ये माझ्याजवळ. हा चला, बस. हा नाही, बस एवढं दिसते. येतो म्हटलं. तर ह्या माझ्या काकू आहेत. आता बरं आहे यांना. आता सध्या आराम चालू आहे माझ्या मैत्रिणीकडे. मग निघतील त्या अमरावतीला. येतो म्हटलं मी. रडू नका मी गेल्यावर. काय येतो मी. उन्हाळ्याच्या सुट्टीत 2 दिवस राहिले येतो. तुम्ही पण रडू नका. येतो म्हटलं मी. आपण 4-5 व्हिडिओ अजून काढू दमानं. बघ माझं एकदम फायर होते सर. प्रश्न म्हणजे मी त्याला काही विचारायच्या पहिले त्याची उत्तर तयार.
डान्सवाले व्हिडिओ बनवणार डान्सवाले काय आणि मला जर काय व्हिडिओ तुम्ही डिलीट करायला लावला बिलकुल नाही करायला. मी 50,000 रुपये घेईन तुमच्या इथं. हा बरोबर आहे की नाही भाऊजी? याच्यात फेमस झाली तर मला 1 लाख देतो. तशी मी फेमसच आहे. तुमच्या फेमस झाली इथं तुमच्या इथं दळण वाढले तर मला पैसे द्यायचा 1 लाख रुपये. कमेंट केले हा हिरो कुठून आणला. हिरो हिरो खलनायक वाटला तुला हिरो खलनायक वाटला. आता पाहिजे ना कमेंट काय. चल ना चल भाऊ नाही येतो रेखा पाहिजे मी गेल्यावर रडण बडण तर रडू नका म्हणा. सोबत झोपून घेऊन जा ना. मी काय म्हणतो आम्ही तर त्याच हे घेऊन जाणार आम्ही काहीच लढत नाही. आता घेऊन नाही. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. मग निघालो आम्ही अमरावतीला. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.